चहल आक्रमिले. मी इंग्लंडला जायला होकार दिला. बाबांची धावपळ पाहत होते. तिथं जाताना पैसे उभारण्यासाठी मोठे कष्ट पडले आहेत हे सारं मला माहीत होतं. सगळ्याच गोष्टीत रस्त्यापासून मोटेलपासून माणसापर्यंत सारे काही भारतापेक्षा वेगळं आहे हे मला तिथं गेल्यावर कळलं. मी अनुभवलेला भारतातला धरमतरचा समुद्र आणि हाडं गोठवणारा इंग्लंडमधला समुद्र यातला फरक मला भीतीसह कळला. दुसऱ्या दिवशी तिथल्या समुद्रात मी सरावासाठी उतरले आणि तो जीवघेणा थंडपणा माझ्या अंगावर असा कापत गेला की सोडून द्यावं सगळं असं वाटू लागलं आणि मी पाण्याबाहेर आले. बाबा म्हणाले, उगाच इंग्लंड फिरून आले, काहीच न करता परत आले असं लोक म्हणायला नको. आता परत कसं जायचं? त्यांचा चेहरा आणि नजर एकदम गंभीर होऊन गेली. तेव्हाच मी निश्चय केला. स्वतःला जणू बजावत राहिले, तुला पोहावंच लागेल, खाडी पार करावीच लागेल. नंतरच्या दिवशी अगदी कितीतरी थंडी बोचत होती. पायांचे फटके आपण बर्फावर मारत आहोत की काय असं वाटण्याइतकं पाणीही कडक दगडी वाटू लागलं होतं. तरीही मी न थांबता पोहत राहिले. 6 तास सलग पोहण्याची चाचणी परीक्षा पार पडली. काही माणसं मला म्हणाली, चाचणी पास झाली म्हणजे चॅनेल क्रॉस करायला हवं असं काही बंधन नाही. तू अजून विचार करू शकतेस रुपाली. यू कॅन विथड्रॉ युअरसेल्फ. तुझं वय किती कमी आहे हे माहीत आहे का तुला? गेल्या 100 वर्षाचा इतिहास आम्ही रेकॉर्ड केला आहे. एकूण 6,000 माणसांनी या काळात आमचं चॅनेल पार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातली केवळ 450 माणसं यश मिळवू शकली. या 450 पैकी फक्त 18 माणसं भारतीय होती. 100 वर्षात फक्त 18 भारतीय. किती? फक्त 18. तू पुन्हा विचार करू शकतेस. विचार करणं म्हणजे काय असतं हेही मला त्या वयात माहीत नव्हतं. बाबांच्या इच्छेप्रमाणे आपण इथं आलो आहोत आणि आपल्याला हा समुद्र पोहायचा आहे ही भावना प्रबळपणे मनात होती. एवढंच. ती घेऊनच मी समुद्र पार करायला उतरले. शरीरात थंडपणा भिनत जातो म्हणजे काय, हाडं गोठून जातात म्हणजे काय या गोष्टी समजावून सांगता येणार नाहीत. त्यासाठी इंग्लिश खाडीतच पोहायला हवं. खाडीचा किनारा येईपर्यंत आपल्याला पोहायचं आहे एवढंच होतं मनात. जशी जशी खोली वाढलेल्या समुद्रात मी प्रवेश करत गेले तसा तसा तो जीवघेणा थंडपणा वाढत गेला. कधी क्षणभर वाटायचं प्रवाहात थोडी नरमाई आली आहे, थोडा उपदर वाटत आहे आणि क्षणानंतर लगेच कळून यायचं भासच होता हा. मग हातपाय थकलेले असायचे. त्याची जाणीव व्हायला नको म्हणून लक्ष दुसरीकडे वळवायला लागे. फिडिंग द्यायला ऑब्झर्वर बोट थोडीफार जवळ यायची तेव्हा ऑब्झर्वर काही बाई सांगायचे. एवढाच काय तो संवाद, एकतर्फी संवाद. वेग वाढव. अगं मुली, मागच्या वेळी काय सांगितलं होतं आम्ही तुला? तुझा वेग वाढवला नाहीस नि आहे तिथंच पोहत राहू असं मनाशी ठरवशील तर प्रवाहाच्या लाटांबरोबर मागे मागे जात राहशील आणि वेग वाढवशील तरच आहे तिथं तरी स्थिर राहू शकशील किमान. पिछेहाट होऊ द्यायची नसेल तर हातपाय हलवू लाग पाहू वेगानं. हातपायात वेग येणं केव्हाच बंद पडलं होतं. तिथं त्यांचा वेग कसा वाढवता येणार? आपण किती वेळ पोहत आहोत आणि आणखी किती वेळ पोहायचा आहे याची तापदायक पण गरजेची असणारी माहिती मिळू न शकल्यावर कसं मी स्वतःला समजावणार, सांगणार अधिक नेटानं पोहायचं? तरी मी अंदाज बांधत होते. आपण किती तास पोहत आहोत याचा अंदाज बांधत होते. 18-19 तास गेले असतील आणि मी अगदी सोडून द्यावं सगळं एवढी वैतागून गेले. बधिरता हा शब्द पोहण्याच्या संदर्भात मी कधी क्वचितच ऐकला होता. तो मी कित्येक तासापासून अनुभवत होते. काहीच कळत नव्हतं शरीराला. कळत होतं ते एवढंच की आमचा धरमतरचा समुद्र किती मऊ, उबदार आणि मैत्री करावा असा होता. थकवा जाणवला तरी असं शरीराचं गोठून गेल्यासारखं वाटायला लागणारा, केवळ वेदनांचं अस्तित्व मागं ठेवणारं पाणी नव्हतं ते. हा केवळ पातळ केलेला बर्फ आहे. वारा सैरावैरा होऊन भणभणतो आहे. अशा विक्राळ समुद्रामध्ये आता किती वेळ, आणखी किती तास पोहायचं आहे कोणास ठाऊक. धीर सुटत चालला होता आणि मी स्वतःला बजावत राहिले होते. तुला पोहायचं आहे. किनारा येईपर्यंत तुला पोहायचं आहे. किनारा येईपर्यंत तुला पोहायचं आहे. नव्या उत्साहानं मी पोहत राहिले. क्षण मोजत राहिले. त्यानंतर बोटी पुढे येऊ शकल्या नाहीत. समुद्र एवढा कमी खोलीचा झाला. किनारा आला. मी पहिलं पाऊल किनाऱ्यावर ठेवलं. तीच ती दीर्घ चिवट, थकावट, बेहोशी, सर्वांगभर ठणकणारी वेदना. केव्हा तरी बाबांचे शब्द कानात भरले गेले. काय वाटलं ग तुला समुद्र पार केल्यावर? मला काही वाटण्याइतकी शुद्ध तरी होती का? काय वाटलं होतं आपल्याला? काहीच नाही. मान नकारार्थी हल्ली असावी माझी बहुधा. आणि नंतर मनात एकच आलं,
6,000 वजा 450. आपण त्या 5,550मध्ये भर घालणाऱ्या ठरलो नाहीत, तर आपण 451 वर ठरलो आहोत हे सांगण्यासाठी असेल. माझं तोंड उघडलं गेलं. डोळे उघडण्याची ताकद नव्हती, तरी तोंड उघडलं गेलं, पण एकही शब्द तोंडातून उमटला नाही. वालनी बोलणं घशातच जाम झालं होतं. घसा आतून एवढा सुजून आला होता की बोलण्यासाठीचीही हालचाल त्याला मंजूर नव्हती. डोळ्यांप्रमाणेच आपलं तोंडही मिटलेलं असायला हवं हे माझ्या लक्षात आलं आणि मी निश्चित पडून राहिले.